जागे आलिंगन रावे माझा वाटे जागे आलिंगन रावे माझा वाटे जागे आलिंगन रावे दान सोडावे चरण जागे सर्वांनी माझा वाटे जागे आलिंगन द्यावे 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 कदा न सोडावे चरण त्यांचे कदा न सोडावे चरण त्यांचे माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम चला मंदिरात चला चला विठ्ठल मंदिरात ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुम्ही चला ज्ञानदेव तुकाराम 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 सुंदरी गवर्धरी विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत रविदास महाराज की कारंडे महाराज की नेता महाराज की कोरडेबाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की अपना अपना माता पिता की जय हो आज फादर डे हेलो दे जरा पकडते कंटिन्यू कर अरे व्हिडिओ कंटिन्यू कर हां हेलो जरा पकड नाही कंटिन्यू करा पकड सुरू दादा कंटिन्यू करा चालू आहे सर्वांना पुन्हा एकदा माझा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपल्या नियोजनाप्रमाणे मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 हे दिंडीचं 48वं वर्ष आहे आणि या 48व्या वर्षी आजच्या या 9व्या दिवसाचा दुपारचा टप्पा खंडाळा गाव येथील रोहिदास वाडा या संपूर्ण आपला समाज बांधव आहे ज्यांच्या प्रेमाच्या आग्रहाच्या आणि अतिशय मनोभावे सेवेनं आपली ही दिंडी इथं पावन झालेली आहे. दिंडी आगमन झालेले आहे औक्षण झालेलं आहे. दिंडीच्या सर्व वारकऱ्यांचं विरेकरी तुळसवाली हांडेवाली झेंडेकरी सर्वांचं या ठिकाणी मनोभावे स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं आता एक 2 ते 4-5 मिनिटाचा विसावा होईल. त्यानंतर आपलं दुपारचं अन्न भोजन महाप्रसादाचा लाभ होईल. या अन्न भोजनासाठी सगळ्या आपल्या समाज बांधवांनी सहकार्य केलेलंच आहे. पण त्याबरोबर आपले गायकवाड परिवार तिके परिवार पवार परिवार शितोळे परिवार दिघे परिवार शिळवणे परिवार आणि नजर अंदाजानं कुणाचं आडनाव राहून गेलं असेल त्या सर्वांचा आम्ही मनोभावे हार्दिक धन्यवाद देतो. अशीच वारकऱ्यांची सेवा
अशीच त्यांची वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडो ही माऊलीच्या चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर किंवा भोजन महाप्रसाद झाल्यानंतर एक छोटासा 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे. तो म्हणजे यावर्षी 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, केवळ उत्तीर्ण नाही तर अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना वारकऱ्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांना काही त्यांच्याच कुटुंबियांकडून जी भेटवस्तू आहे ती फक्त वारकऱ्यांचा हात लागावा, स्पर्श लागावा. तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण होई तैसे तेव्हा कळे. तुकारामाने सांगितलं संत ओळखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर आपण त्यांच्या सारखी कृती केली पाहिजे. तर या ठिकाणी यज्ञेश दिनेश पवार, आयुष संतोष मानकर, भार्गवी संतोष फाटक यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येईल, पण ते जेवणानंतरच्या कार्यक्रमानंतर. त्याचप्रमाणे यामध्ये लोणावळा येथील गिल्ड तर्फे औषधाचं वाटप होईल. तर हा सगळा पुढचा महाप्रसादानंतरचा कार्यक्रम आहे. तेव्हा जास्तीत जास्त लवकरात लवकर हा आपला कार्यक्रम आटपावा, कारण आपला रात्रीचा दिंडीचा मुक्काम हा वाकसाईच्या नंतर पुढे 3 किलोमीटर आतमध्ये गाव आहे जेवरेवाडी, गजानन महाराजांचा आश्रम आहे. तिथे आपला मुक्काम आहे. तिथे आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे. इथे जर आपल्याला 3, 3:30, 4 वाजले तर तिथं पोहोचायला आम्हाला 8, 8:30, 9 वाजतील. मग रात्रीचं प्रवचन वगैरे अनेक त्या पुढच्या गोष्टी. म्हणून इथे लवकरात लवकर आपला कार्यक्रम व्हावा हीच आपल्या माऊली चरणी सदिच्छा आहे. खूप धन्यवाद. ग्रामस्थांचं मी मनोभावे धन्यवाद, हार्दिक अभिनंदन करतो, ज्यांनी उत्साहाने खूप छान पद्धतीने आपल्या वारकऱ्यांचा साथ दिली, सेवा दिली. सर्वांनी बोला एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय नाही, पहिलं भोजन चालून आले वाटले का लगेच